पायाला मुंग्या येणं, हं. पाय बधीर होणं, तसंच पाय दुखायचा सुद्धा. चालताना वगैरे काय व्हायचं? चालताना वगैरे म्हणजे पाय बधीर होत होता. साधारण एक 200-300 मीटर चाललं ना, हं. पाय बधीर व्हायचा. आणि आणि बॅलन्स? पाय बधीर झाला, हं. पाय पुढे टाकता येत नव्हता. हं. मग तिथे 1-2-3 मिनिटं थांबलं हं. की परत पुढे तेवढंच चालू शकत होतो. हं. तर आता सध्याची कंडिशन अशी आहे हं. की मला साधारण अर्धा 1 किलोमीटर तरी मी चालतो. हे चालतं आता? हां हां. आणि त्याच्यानंतर मग पाय बधीर होते. हं. अर्धा किलोमीटर किंवा पाऊण किलोमीटर गेलं हं. की मग पायाला मुंग्या येणं, हं. पाय बधीर होणं, हं. पुढं पाय टाकू शकत नाही. हं. मग तिथे 2-4 मिनिटं थांबावं लागतं. हं. त्याच्यानंतर तेवढंच पुढे आणखीन चालू शकतो. हं. बरं, म्हणजे आता हे अजून किती वर्षापासून त्रास आहे तुम्हाला? उभं राहिलं हां की स्थिर उभं राहता येत नव्हतं. हां, म्हणजे असं स्थिर सर्व. म्हणजे हं. डाव्या उजव्या हं. इकडे इकडे असा तोल जायचा हं. आणि पडल्यासारखं व्हायचं. हं. आता तोल मला काही जात नाही, हं. सरळ उभं राहतो. हं. आणि खाली बसाय उठाय वगैरे तुम्हाला अगोदर काय? खाली तर मी सध्या म्हणजे खाली बसताना अगोदरचं तुम्हाला? हां. अगोदर मला हात टेकून उठावं लागायचं. हां. खाली बसलं ना हं. की हात टेकून उभं किंवा कुणाचा तरी आधार घेऊन हं. उभं राहायला लागायचं. हं. आता सहसा म्हणजे थोडं हळूहळू हळूहळू उभं राहू शकतो हं. आता. हं. नाही आता चालताना बॅलन्स वगैरे काय जायचं नाही आता? जात नाही. चालता वगैरे येते व्यवस्थित? हो, येतो. आता हे किती बार आहे आपली? ही माझी तिसरी बार आहे. तिसरी बार आहे. हम्म. बाकी तुमचं गाव कोणतं? हा? गाव कुठं? गाव माझं गाव नांदगाव, तारगाव नांदगाव. नांदगाव. बाकी आता बरं वाटतं तुम्हाला? हो, आता एकदम म्हणजे ठीक झालं, म्हणजे 50% तर मी चांगलं आहे. ओके.